सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची अंतिम सुनावणी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू झाली आहे। विख्यात वकील हरीश साळवे भारताची बाजू मांडतायत। सध्या कोर्टात आतापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेणं सुरू आहे। न्यायाधीश आहेत अब्दुल कावी युसुफ, ते मूळचे सोमालियाचे आहेत। एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानने फाशीची शिक्षा दिल्यावर भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। कुलभूषण जाधव भारतासाठी हेरगिरी केल्याचा आरोप पाकने केलाय, तर कुलभूषण हे व्यवसाय करता तिथे गेले होते अशी भारताची भूमिका आहे। Pakistan runs unmeritorious defenses under the shepherd of abuse of process, abuse of rights, of extirpe causa. It misstates the law, it misreads commentaries, it relies on material that is not recognized as having any precedential value. And finally, having failed in its propaganda against India, as a feeble attempt to counter global criticism of its role in cross-border terrorism, Pakistan seeks to raise issues such as India's refusal to allow it to indulge in a freewheeling inquiry into high functionaries. सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान सध्या 2 दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत। सौदीने पाकिस्तानमध्ये $20 अब्ज गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलंय, तसे करारही दोन्ही देशांमध्ये झालेत। पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं विधान राजपुत्र बिन सलमान यांनी केलं। उद्या ते भारतात दाखल होणार आहेत, त्यामुळे भारतात असताना पुलवामा हल्ल्याबाबत ते पाक विरोधात कठोर भूमिका घेतात का हे पाहावं लागेल।